चिपळूणमध्ये एक अपघाताची घटना समोर आली आहे। चिपळूण शहरातील पाक पॉवर हाऊस नाका परिसरात मंगळवारी आज 16 जून सकाळी झालेल्या अपघातामध्ये बुलेटवरील एक जण गंभीर जखमी झाला। ट्रकनं दिलेल्या जोराच्या धडकेमुळे बुलेट एसटी बसच्या पुढील चाकाखाली अडकली, तर मागे बसलेली व्यक्ती ही बसच्या चाकाखाली सापडल्यानं गंभीर दुखापत झाली। या घटनेमुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार सारस्वत बँकेचे कर्मचारी महाडिक आणि वॉचमन चव्हाण हे बुलेटवरून चिपळूणहून कापसाळच्या दिशेने जात होते। याचवेळी पाक पॉवर हाऊस नाका इथे मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी एसटी बस पुढे जात होती। दरम्यान मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रक चालकानं बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला। याच प्रयत्नादरम्यान ट्रकची बुलेटला जोराची धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की बुलेटवरील दोघांचा तोल गेला। बुलेट ट्रक आणि एसटी बसच्या मधोमध जाऊन अडकली। यावेळी मागे बसलेले चव्हाण हे रस्त्यावर फेकले गेले आणि एसटी बसच्या पुढील चाकाखाली सापडले, त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी महाडिक आणि चव्हाण यांना तातडीनं मदत करून उपचारासाठी कामते येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। महाडिक यांनाही दुखापत झालेली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर मोठ्या संख्येनं नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच प्रतिसाद दिला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात यश आलं। या अपघातामुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वेग, धोकादायक ओव्हरटेक आणि महामार्गावरून सुसाट वाहन चालवणाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। पोलिसांकडून सध्या अपघाताची अधिक चौकशी सुरू आहे। कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।